देवाचा परप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यास मी स्वागत करतो. We welcome you all in the holy and glorious name of the Son of the Most High God. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. उपकार स्तुती किंवा स्तवन करण्याचा कोठा कधी संपता कामा नये. And your limits to worship or praise Him shouldn't end. आणि दरवेळेला त्याच दोषामध्ये त्याच आवेशामध्ये ते उच्चारणं गरजेचं आहे. And in the same zeal and enthusiasm, you have to say the words always. हालेलुया, Hallelujah. परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. Because the zeal of the Lord will make it pass. जी सत्ता त्याची आहे त्या सत्ता वृद्धीला अंत नसणार आहे. And बायबल His आम्हाला power will never come to an end. तो ते करणार आहे. He'll do it. आणि त्याचा आवेश ते सिद्धीस नेणार आहे. And His zeal will take it to pass. जे काही सिद्धीस नेतो आमचा देव, Whatever God takes to pass, त्याचं गौरव करत असताना आम्ही नेहमी त्या आवेशानं करणं गरजेचं while आहे. glorifying Him, we should glorify Him with that zeal. येणारा तो येईल, विलंब करणार नाही, माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. The one who is coming will come, my just shall live by faith. हालेलुया, जरा जोरात म्हणा हालेलुया, हालेलुया. माझा प्रभू लवकर येत आहे. म्हणा माझा प्रभू लवकर येत आहे. माझा प्रभू लवकर येत आहे. हालेलुया. मग आता प्रश्न विचारा की मला काय करायचं आहे. So you should ask yourself, what should I do now? प्रभू लवकर येत आहे. And Lord is coming soon. देवाला मोठ्या आवाजात तुम्ही म्हटला प्रभू लवकर येणार आहे. And you're saying in a loud voice, Lord is coming ये soon. आमच्या प्रभू ये. Come, Lord, come. असं बायबल आम्हाला सांगतं आणि आम्ही म्हणतो. And Bible says, and so we should say that. आता प्रभू म्हणेल मी येणार आहे. So Lord will say, I'm going to come. तुम्ही काय करणार आहात. What will you do? हालेलुया, Hallelujah. आम्ही काय करणार आहोत. What will we do? आम्ही झोपणार आहोत. We'll sleep आम्ही आराम करणार आहोत. and we'll rest. आणि मग येताना मी जेव्हा येईल तेव्हा आम्ही धडपड करून उठून आणि म्हणणार आहोत की देवा माझ्या पापाची क्षमा कर, मला उचलून घे. And we'll wake up someday and we'll say, Lord, forgive us. असं होणार आहे का. Will this happen? नाही, जे काय होणार आहे ते क्षणात आणि निमिषात होणार And आहे. everything will happen in a moment. आणि म्हणून प्रियानो, देवाची कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे. And the grace of God is sufficient for you. त्या कृपेमध्ये बलवान व्हा. And strengthen in that grace. त्या कृपा प्रसादाने तुम्ही झाकलेले आहात. And be covered with the favor of त्या that grace. कृपेमध्ये वाढून येणाऱ्या देवाची मी वाट पाहत असताना आपली तयारी आपण करूया. And grow in that grace, and while we are waiting for the Lord who is coming, we should make ourselves ready. मानवानं सारं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ आहे. And man achieved everything but destroyed his soul. What gain it's for him? म्हणून आमचा आत्मा सुस्थितीमध्ये असणं गरजेचं आहे. So spirit should be in the right state. हालेलुया, Hallelujah. आजपासून मी नेहमी वचनाला सुरुवात करायच्या अगोदर हे म्हणणार आहे की आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो, तेव्हा तुम्ही मोठ्याने म्हणायचं आहे आमेन. And I'll say, may the grace of Lord Jesus be with your spirit, and you have to say amen. ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. And let the grace of Jesus be with your spirit. हालेलुया. अंतर्यामी बलसंपन्न व्हा. We strengthen in your inner self. कारण प्रभू लवकर येत आहे. Because Lord is coming soon. तुमचा आतील मनुष्य रोज नवा होऊ द्या. Let your inner man be renewed every day. कारण प्रभू लवकर येत आहे. Because Lord is coming soon. आणि प्रियानो, त्याचं येणं लवकर होत असताना And while His coming is near, आम्ही त्याच्या पुनरुत्थानाविषयी ऐकत आहोत. we are listening about the resurrection. त्याच्या मृत्यूच्या आणि त्या परिणाम त्याच्याविषयी आम्ही ऐकत आहोत. And we are listening about the effects of His death. प्रियानो, पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश जो आहे, But the message of the resurrected Christ, तो अतिशय बारकाईने आम्ही ऐकणं फार गरजेचं आहे. we should listen to it carefully. कारण त्याच्यामध्ये आम्ही पाहतो आम्हाला आणि देवाचे जे आशीर्वाद आहे की आमच्या जिवंतपणासाठी देव आम्हाला काय शिकवतो त्या गोष्टी आम्ही समजून घेणं फार गरजेचं So the आहे. blessings in it that is important for our daily life, it is there, and that we have to learn it. लाजार ज्यावेळेस मृत पावला किंवा मरण पावला And when Lazarus died, आणि आम्ही पाहतो तो वृत्तांत असा आहे and the story is, की काही लोक त्या मार्था आणि मरियेचं सांत्वन करण्यासाठी एकत्र जमले होते. and people were there to comfort Martha and Mary. आणि त्या ठिकाणी आम्हाला एक महत्वाची गोष्ट पाहायला मिळते. And an important thing we saw there, लोकांचं सांत्वन करण्याची पद्धत आणि देव ज्या सांत्वन करतो त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. and the method of comforting by people and that of God is very different. आणि प्रियानो, देव आपल्या लोकांचं सांत्वन करत असताना And while God comforts His people, ते जे सांत्वन आहे ते आम्ही पाहतो अतिशय आणि
परिणामकारक आहे. And that comfort is effective. आम्ही पाहतो त्या ठिकाण पुन्हा लाजराला देवानं जिवंत केलेला And आहे. in that place, Lord resurrected Lazarus. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. एखाद्या घरामध्ये एखादी व्यक्ती, घरातली प्रिय व्यक्ती जेव्हा गतप्राण होते किंवा जगातला प्रवास संपून जाते, And if some member of the family dies or ends his journey in the world, सांत्वन करायला येणारे लोक अतिशय शब्द भारी वापरून सांत्वन करत असतात. and the people who comfort them use heavy words. आता जाणारा तो जाणार आहे तो गेला, आता काय आता तुम्हाला सावरलं पाहिजे स्वतःला. The one who had to go has gone. Now you have to take care of yourself. मनुष्य एकदा जन्माला आला की तो मरणारच. Once a man is born, he has to die. आता रडून काय उपयोग आहे? And what's the use of crying आता now? काय परिस्थिती बदलता येत नाही. The situation won't change now. हे सांत्वन करण्याची मनुष्याची पद्धत आहे. And this is the method of comforting by man. पण देव जेव्हा सांत्वन करतो, But when God comforts, तो परिस्थिती बदलतो. He changes the situation. जिथं मरण झालेलं आहे When death was there, तिथं जीवन देतो. He gives life there. जिथं दुःख झालेलं आहे When there was sorrow, तिथं आनंद देतो. He gives joy there. म्हणून त्याचं सांत्वन हे खरं सांत्वन so आहे. His comforting is the real comfort. हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून प्रिया पुनरुत्थित ख्रिस्ताचं सांत्वन काय आहे? So what is the comfort of the resurrected Christ? त्यातले बारकावे आम्ही बघितले पाहिजे. We need to see the details in it. त्याच्यामध्ये जे आमच्यासाठी आशीर्वाद राखून ठेवले त्या शिक्षणामध्ये ते आम्ही समजून घेतले The पाहिजे. blessings that are kept for us, we have to learn that. ती शिकवण आम्ही आत्मसात केली To पाहिजे. imbibe that teaching in us. ते ज्ञान आम्ही ग्रहण केलं पाहिजे. We should gain that knowledge. कारण तिथं आम्ही पाहतो काहीतरी बदल आहे. Because there's some difference there. जो बदल स्तंभावर त्यांनी घडवून आणला, The difference He made on the cross, त्या बदल जो झाला त्याचा परिणाम त्याच्या लोकांमध्ये त्या शिक्षणाच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळतो. the effects of that change we see in His people through His teaching. पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, And believers of the resurrected Christ, पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश ऐकणारे, and the people who hear the message of the resurrected Christ, त्यांच्यामधला बदल हा अवर्णनीय बदल आहे. and the change in them is indescribable. त्यांच्यामधला बदल हा मी पाहतो आणि विजयामध्ये गौरवामध्ये सामर्थ्यामध्ये नेणारा The आहे. change in them is victory to victory, glory to glory, and power to power. म्हणून तो आम्ही समजून घेणं फार गरजेचं So we आहे. have to understand that. म्हणून योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 11व्या अध्यायामध्ये मी पाहतो 17 पासून काही वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. So in John 11 and 17 onwards, येशू आला तेव्हा त्याला कळले की त्याला म्हणजे लाजाराला कबरेत ठेवून 4 दिवस झाले होते. हालेलुया. म्हणजे 3ऱ्या दिवसाचा विधी पण काय झाला होता? उरकलेला होता. बरोबर की नाही? आता जातात आपल्याकडे पण सगळे 3ऱ्या दिवसात. बरं 4 दिवस झाले होते. हा पुढं. बेथानी येरुशलेमेपासून सुमारे पाऊण कोसावर होते. तेथे मार्था व मरिया यांचे भावाबद्दल सांत्वन करण्यास यहुद्यातील पुष्कळ लोक त्यांच्याकडे आले होते सांत्वन करायला. आता मग सांगितलं मला सांत्वन करण्याची माणसाची पद्धत, त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी सांत्वन केलं असेल, कारण बदल ते काही घडवू शकत नाही. वाचा पुढं. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली. मरिया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपणाला देईल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानासमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो मजवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आणि जो जिवंत असून मजवर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. याचा तू विश्वास धरतेस काय? ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी. जो जगात येणारा देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपण आहात असा विश्वास मी धरला आहे. बस आमेन. बस. So when Jesus came, he found out that he had already been in the tomb 4 days. Now Bethany was near Jerusalem, about 2 miles away,
and many of the Jews had joined the women around Martha and Mary to comfort them concerning their brother. Now Martha was soon as she heard about Jesus was coming, went and met him, but Martha was sitting in the house. Now Martha said to Jesus, Lord, if you had been here, my brother would not have died. But even now I know that whatever you ask of God, he will give you. Jesus said to her, your brother will rise again. Martha said to him, I know that he will rise again in the resurrection at the last day. Jesus said to her, I am the resurrection and the life. Amen. He who believes in me, though he may die, he shall live. And whoever lives and believes in me shall never die. Do you believe this? She said to him, Yes, Lord, I believe that you are the Christ, the Son of God, who is to come into the world. हा ती म्हणाले मी विश्वास ठेवते तो ख्रिस्त प्रभू आहे. She said, I believe that you are the Christ. तिला शास्त्राचं चांगलं ज्ञान होतं. She had good knowledge of the scriptures. पुनरुत्थानाविषयी तिला माहित होतं. She knew about the resurrection. सगळ्या काही गोष्टी तिला माहित होत्या. She knew everything. पण या ठिकाण एक आणि आम्ही पाहतो एक घटना घडलेली आहे. There's an incident that's happened here. जो लाजार 4 दिवस झाले होते मरून. So Lazarus was dead for 4 days. आणि ती म्हणते तुम्ही जर इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. And she says, if you had been here, my brother wouldn't have died. पुढे असं म्हटलेलं आहे. And then she said, मार्था येशूला म्हणाली प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. and Lord, if you had been here, my brother wouldn't have died. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपणाला देईल हे मला ठाऊक आहे. But even now I know whatever you ask of God, God will give you. ते म्हणते की आता जे काय तुम्ही देवाला मागाल देव तुम्हाला देईल. So you know whatever you ask for God now, God will give it to you. हे मला ठाऊक आहे. I know this. येशूने तिला म्हटले Jesus said to her, तुझा भाऊ पुन्हा उठेल. your brother will rise again. हालेलुया. Hallelujah. आणि त्या शब्दावर तिने विश्वास ठेवलेला And she आहे. believed in that word. हो उठेल माझा भाऊ उठणार आहे. I know my brother will rise. कारण तिला माहित आहे पुनरुत्थानाच्या समयी काय होणार Because she आहे. knows what will happen at the resurrection. मार्था त्याला म्हणाली Martha said to तो him, शेवटल्या दिवशी पुनरुत्थानासमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. I know that he will rise again in the resurrection at the last day. येशूने तिला म्हटले And Jesus said to him, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. and I am the resurrection and the life. पुनरुत्थान मीच आहे. I am the resurrection. जीवन मीच आहे. I am life. जो मीजवर विश्वास ठेवतो Who believes in me, तो मेला असला तरी जगेल. though he may die, shall आणि live. जो जिवंत असून माझवर विश्वास And who ठेवतो believes in me, तो कधी मरणार he will नाही. never die. याचा तू विश्वास धरतेस का? Do you believe this? आणि ती म्हणते होय मी धरते. And she said, yes, Lord. पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. I am the resurrection and the life. येशू म्हणतो पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. Jesus says, I am the resurrection and जो the life. माझवर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी He जगेल. who believes in me, though he may die, he shall त्यातून live. देव तिला सूचित करत होता And God was indicating की that लाजार जिवंत आहे. Lazarus is alive. मेला असेल तरी तो जगेल. Even if he's dead, he'll live. याचा अर्थ तो जिवंत होतो आणि जगत आहे. This means he's living. तो देव त्याला उठवणार आहे. Lord will resurrect him. आणि जो मजवर जो मेला असेल तरी जगेल आणि जो जिवंत असून मजवर विश्वास ठेवतो तो कधी मरणार And नाही. whoever lives and believes in me, he shall never die. यावर तू विश्वास ठेवतेस Do you का? believe this? आणि नंतर ती म्हणते होय मी विश्वास And ठेवते. she said, yes, Lord, I do believe. नंतरचा वृत्तांत आम्ही पाहिलेला आहे. And further it says, त्या कबरेवरची धोंड लोकांना बाजूला काढायला सांगितली. and Jesus tells the people to take away the stone from the tomb. येशू त्या ठिकाणी रडला. And Jesus cried. धोंड बाजूला काढायला सांगितली. He told them to take away the stone. आणि देव येशूने त्याला हाक मारली. And Jesus called out to him, लाजारा बाहेर ये. Lazarus, come out. हालेलुया. Hallelujah. आणि तो बाहेर And आलेला he आहे. came out. तो जिवंत आहे. He was living. तो जिवंत होऊन बाहेर आलेला He आहे. became alive and came out. पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. So I am the resurrection and the life. म्हणून प्रियानो पुनरुत्थानाच्या गोष्टी आम्ही वाचत असताना So while we are reading about the resurrection, त्या शिक्षणातला प्रत्येक शब्द every word in the teaching, आमचा विश्वास वाढवतो. it increases our faith. आम्हाला जिवंत तो ठेवतो. It keeps us living. आम्हाला खात्री तो शब्द प्रत्येक शिक्षण आम्हाला देत असतो Every word gives us assurance in the teaching की ख्रिस्तामध्ये आम्ही जिवंत आहोत. that we are living in Christ. आम्ही सर्व काळचे जिवंत We are आहोत. living for eternity. मरण मेलेलं आहे. Death has died. माझा प्रभू उठला आहे My Lord is alive. आणि ते जीवन त्याने आम्हाला दिलेलं And आहे. He's given us the म्हणून life. तो मेला असेल तरी तो जगेल. So even if His dead is living, आणि तो जिवंत असून माझ्यावर विश्वास and ठेवतो who lives and believes in me, तो कधी
मरणार He shall never die. हालेलुया Hallelujah. आणि मग प्रियानो आम्ही तो शिक्षण आम्ही आत्मसात करणं So गरजेचं we आहे have to accept this teaching. आम्हाला काय शिकवलं जात आहे What is being taught to us? त्या गोष्टी आम्ही लक्षात घेणं We have गरजेचं to आहे understand this. प्रियानो महत्वाची गोष्ट आम्हाला शिकणं आणि पुनरुत्थानाविषयी शिकणं गरजेचं आहे An important thing about the resurrection we have to learn. आता खूप झालं आशीर्वादाच्या आणि सभेला जाणं And many, it's enough to go to the blessing meetings. आशीर्वाद म्हणजे काय तेच लोकांना माहित नाही People don't know what is blessing. आणि लोकांना म्हणतात आशीर्वाद सभेला या But they tell people come for the blessing meeting. आशीर्वाद म्हणजे काय कुणाला माहित नाही What is blessing? No one knows. पहिल्यांदा आशीर्वाद म्हणजे काय ते सांगा First of all, tell what is blessing. आणि मग लोकांना बोलवा की तुम्ही आशीर्वाद सभेला या And then call people and tell them come for the blessing meeting. मग आम्ही पाहू किती लोक आशीर्वाद सभेला येत आहेत And then we'll see how many people come for the meeting. कारण आशीर्वाद सभा म्हणजे काय प्रियानो So what is a blessing meeting? आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन आहे Blessing means eternal life. आणि ते मिळवण्यासाठी मानवाला जे प्रभूने शिकवले ते शिक्षण आत्मसात करून त्याप्रमाणे चालणं आहे And to attain that, we have to accept the teaching taught by Lord and walk by ते it. चालणं कसं चालावं ते शिकवणं म्हणजे आशीर्वाद सभा आहे ही आशीर्वाद सभेची व्याख्या आहे And teaching to how to walk by that teaching, it is a blessing meeting. आणि व्याख्या जर आम्ही लोकांना सांगितली And if we tell this meaning to people, कोणी जाणार नाही आशीर्वाद सभेला no one will come for the blessing कारण meeting. लोकांना वाटतं आशीर्वाद सभा म्हणजे काय Because people think, what is a blessing मला meeting? बरेच वर्षाला नोकरी नाही And I don't have a job for many चला years. सभेला जाऊ मला नोकरी Let's मिळेल go to the meeting and get a job. बरेच दिवस मी स्वतःचं घर घेण्याचा प्रयत्न करत आहे And many years I'm trying to get a house. पण मी काही घर घेऊ शकत I नाही couldn't buy one. चला आशीर्वाद सभेला Let's go to जाऊ that meeting. बऱ्याच दिवस झालं माझ्या मुलीचं किती वर्ष झालं लग्न जमत नाही And my daughter is not getting married for many years. अनेक स्थळ मी पाहिली And we see many proposals. पण ते काय जमत नाही But it's not getting चला through. आशीर्वाद सभेला Let's जाऊ go to the blessing meeting. माझ्या मुलाला चांगली आणि मुलगी मिळत नाही And my son is not getting a good girl. बऱ्याच मुली आम्ही पाहिल्या We're seeing many girls. पण काय जुळत नाही But we are not getting it. चला आशीर्वाद सभेला Let's go to जाऊ the meeting. माझा अमुक अमुक प्रश्न आहे I have such and such problem. बऱ्याच दिवसापासून मी प्रयत्न करत त्या प्रश्नातून बाहेर येण्याचा For many years I'm trying to come out of the situation. प्रश्न काही सुटत नाही But the problem isn't going प्रत्येक away. वेळा समस्या वेगवेगळ्या वाढत जातात And many problems get आर्थिक amplified. विवंचना आहे And this problem, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे the education of children संसाराची चिंता आहे and the worry of life. चला आशीर्वाद सभेला जाऊ Let's go to that blessing meeting. आणि मग लोक त्या ठिकाणी अशा प्रकारे आशीर्वाद सभेला And जातात in this way, people go to that meeting. पण तुम्हाला मी सांगतो प्रियानो But I tell you, beloved, ज्या ज्या गोष्टी मी आज तुम्हाला बोललेलो आहे and the things that I've told you today, मुलांच्या शिक्षणाविषयी the education of मुलीच्या children स्थळाविषयी and the marriage of daughters, मुलाच्या स्थळाविषयी marriage of sons, नवीन घराविषयी new house, आर्थिक विवंचनेविषयी our financial या problems. सर्व प्रश्नातून तुम्हाला सुटायचं If you want असेल to go through all of these तर problems, पुनरुत्थित ख्रिस्त तुम्हाला काय शिकवत आहे त्या शिक्षणाकडे नीट लक्ष द्या म्हणजे या प्रश्नातून तुम्ही आपोआप सुटले जाणार आहात so pay हालेलुया. attention to the teaching of the resurrected Christ, and your problems will go away कारण automatically. सगळं काय त्याच्यातून आहे प्रियानो So everything is through Him. सर्व आशीर्वाद त्या वधस्तंभामधून तो स्रोत आहे All blessings come out of the cross. आम्ही शोधण्याचा वेगळा प्रयत्न करतो We try to search it differently. आणि काय उपयोग नाही It's of no use. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. कारण जोपर्यंत आजाराचं निदान होत नाही तोपर्यंत आणि योग्य उपचार होत नाहीत किंवा योग्य उपचार केले जात नाही Until we don't diagnose what the disease is, we cannot give the right treatment. आणि आम्ही पाहतो बरेच वेळा असं घडतं प्रिया And many a times this happens. काय ठराविक त्रास एखाद्याला होत असतो And someone has some troubles. मग अनेक डॉक्टरांकडे जातात पण काय फरक पडत We नाही go to many doctors, but there's no difference. मग अनेक औषधं घेतलात होमिओपॅथिक गेली आयुर्वेदिक केलं अमुक केलं तमुक केलं सगळं काय केलं We try many medicines, homeopathic, allopathic, Ayurvedic, पण काय आजारातून फरक पडत नाही but the diseases don't go away. का फरक पडत नाही Why is there's no difference? सगळे काय रिपोर्ट नॉर्मल आहेत All reports are normal. मग का होत नाही So why doesn't it happen? प्रियानो प्रॉब्लेम त्या औषधांचा नाही Problem is not with the medicines. प्रॉब्लेम आहे जे डॉक्टर तुमच्यावर इलाज त्या व्यक्तीवर इलाज करतात त्यांना त्याचं निदानच होत नाही Problem is the doctor cannot diagnose what the real disease is. निदान होणं फार गरजेचं You आहे have to have the correct
correct आणि diagnosis. त्याच्यासाठी मनुष्य तज्ञ डॉक्टरांकडे नेहमी जात And असतो. for that, the person goes to an expert जे doctor. डॉक्टर तज्ञ असतात, The doctor is experienced निष्णात असतात, and he is an expert. ते रिपोर्ट करायला सांगत नाहीत. They don't tell us to make a report. जरी रिपोर्ट करायला सांगितलं तर त्याच्या अगोदर ते म्हणतात की हे असं असं झालंय, अशा पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट करायला लागणार आहे, पण आपलं त्याला आणि थोडंसं त्याला आधार म्हणून आपण टेस्ट करून घेऊया. So even if they tell you to go for a test, they'll tell you what the diagnosis is, and just to support it, they'll tell you to go for a test. आणि मग ते टेस्ट करायला सांगतात They tell you to go for a आणि test, बरोबर तेच रिपोर्ट येतात. and the same diagnosis is revealed निदान there. महत्वाचं The आहे. diagnosis is आणि important. टेस्ट करायच्या अगोदर ज्या डॉक्टरांना निदान होतो तो खरा हुशार डॉक्टर. And if a doctor can tell you the diagnosis before the test, he is the real expert मग doctor. काय काय लोक म्हणतात का तो डॉक्टर काय बघत पण नाही, नुसतं असं काहीतरी करतात आणि ₹1000 घेतात. And people say just the doctor touches your hand and takes 1,000 rupees. अहो ते डॉक्टर हुशार आहेत म्हणून ₹1000 घेतात, कारण तुमच्याकडे बघितल्यावरच त्यांना निदान होतं गेला काय झालेलं. So the doctor is an expert doctor, and by looking at you, he creates a diagnosis. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. म्हणा हालेलुया. Hallelujah. हा, आणि तुमचा डॉक्टर जे आहे तो प्रभू येशू ख्रिस्त वैद्यांचा वैद्य, त्यांनी निदान सगळं केलेलं आहे, त्याच्यावर उपचारही केलेले आहेत, त्याच्यावर तुम्हाला औषधी दिलेलं आहे. फक्त तो म्हणतो की अशा पद्धतीने हे घ्या, ते शिक्षण मी तुम्हाला दिले, तो प्रत्येक वचन तुमच्यासाठी औषध आहे, तुमच्यासाठी टॉनिक आहे, ते घ्या, त्याप्रमाणे कृती करा. देव मी तुम्हाला आशीर्वादित करणारा देव आहे. And the doctor, who is the doctor of doctor, Jesus Christ, he is just tell you that take this teaching and it is the medicine for you, and you have to do this. तोच आपल्या प्रियजनाला लागेल ते झोपेतही देतो. And he gives his beloved what they need in their sleep. मग कोण आहे देवाचे So प्रियजन? who are the beloved? जे देवाची आज्ञा पाळतात, Those who follow his जे commandments, देवाचं भय धरतात, those who fear him, जे पुनरुत्थित ख्रिस्ताची शिकवण आत्मसात करून त्या शिकवणीप्रमाणे चालतात, those who imbibe the teaching of the resurrected Christ and walk by it. ते सर्व देवाचे प्रियजन All आहेत. of them are beloved to आणि Christ. त्या प्रियजनांविषयी स्वतः देव म्हणतो, And about that beloved, himself God says, त्या देवाचं वचन आम्हाला the सांगतं, word of God tells us, तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपतीही देतो. and he provides his beloved what they need in their sleep as म्हणून well. आशीर्वाद सभेची व्याख्या समजून घ्या. So understand the definition of the blessing meeting. एकदा का तुम्हाला व्याख्या समजली, Once you understand it, मग तुम्हाला समजेल आशीर्वाद सभा म्हणजे काय आहे. you will understand what a blessing meeting is. ज्या आशीर्वाद सभेला तुम्हाला वधस्तंभाविषयी शिकवलं जाईल, Where you go for the teaching of the resurrection, ज्या आशीर्वाद सभेला तुम्हाला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं शिक्षण दिलं जाईल, and where you get the teaching of the resurrection of Christ, आणि याप्रमाणे तुम्ही कृती करा, देव तुम्हाला आशीर्वादित करेल हे तुम्हाला सांगितलं जाईल, and where you are being told that you act by the word of God and you get the ती खरी blessing, आशीर्वाद सभा. that is a real blessing meeting. आशीर्वादासाठी तुम्हाला कृती करणं गरजेचं To आहे. get your blessing, you have to act. पण कुठली कृती करायची हे तुम्हाला समजलं But you पाहिजे. need to understand what action you have to do. हालेलुया. Hallelujah. मी सांगतो ती कृती तुम्हाला करा असं मी म्हटलं तर काही विश्वास ठेवू नका. And if I tell you, do what I tell you, do not believe that. मी तुम्हाला पवित्र वचनातून जे काही सांगतो त्या वचनाप्रमाणे कृती करा असं जो सेवक म्हणतो तो खरा सेवक आहे. So if I tell you according to the word, do this as the word says, that is a real servant of God. हालेलुया. Hallelujah. जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. हा. मी मागं तुम्हाला सांगितलं एक देवाचा सेवक एका व्यक्तीला समोर आल्यानंतर म्हटलं की आणि तुला दारिद्र्य कधी पाहायला मिळणार नाही. And a servant of God once said to a person that you will never see poverty. पहा पॉवर्टी तो शब्द आहे ना. हा, तुला त्याचा अनुभव आयुष्यात कधी घडणार, And you will never experience poverty in your life. तुला कधी काही होणार नाही. No, nothing will happen to you. आता हे खरं आहे का खोटे सांग बरे. Is असे it true or false? तुम्ही कन्फ्युज झालात. हा, खोटं आहे. And this is a lie. हालेलुया. कारण देव तुम्हाला कसं पारखेल तुम्हालाही समजणार नाही. Because you won't never know how God will test you. भर वरती जाल And you will go up and up. आणि विशेष म्हणजे त्या प्रभूच्या विश्वास ठेवण्यामुळेच तुम्ही वरती जाणार आहात. And by having the faith on God, you will go up. आणि असा काही एखादा प्रसंग येईल And there will be some problem, की एखाद्या व्यक्ती धपकन खाली पडेल. and you will fall down. हालेलुया. Hallelujah. मग आता ह्याच्यामध्ये देवाचा हात आहे का नाही? So is there the hand of God in this? घडलंय, विश्वासनाच्या बाबतीमध्ये घडलंय. And it's happened for the believer. देवाचा हात असू शकतो का नाही? Is the hand of God there in this? हो का नाही? हा, मग जरा जोरात म्हणा की हो, घाबरतं का समस्येला? घाबरू नका. Do not fear the problems. हालेलुया. Hallelujah. समस्येला घाबरायचं नाही. Do not fear the कारण problems. मागच्या रविवारी आम्ही पाहिलं संकटात सांत्वन करणारा कोण आहे?
आमचा देव आहे. So the one who comforts us in our storms आणि is our Lord. देव पोकळ शब्दानं सांत्वन करत नाही. And Lord does not comfort us with hollow words. तुम्ही त्या संकट समयामध्ये कसं देवाला सादर झाला त्याच्यावर देवाचे सगळे उद्गार अवलंबून आहेत. And how you present yourself in the time of your storm to the Lord, the result of Lord's work depends on that. योब धूळ राखेत बसला. And Job was sitting in dust. त्याने पश्चाताप केला की He देवाच्या repented. विरोधात आणि देवाबरोबर मी आणि संभाषण केलं, त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. And he repented and a conversation with God, tried to answer God. आणि त्याला काही उत्तर देता आलं नाही. But he couldn't answer. मग तो माघार घेतली. And then he stepped back, धूळ राखेत बसला. sat in dust and आणि ashes. तो म्हणला की मला खाली जाण्याचा प्रसंग आला तर मी असं म्हणेल मी वर आणि वरच चाललेलो And आहे. he says, even if I have a situation of going down, I'll say त्या going up and up. संकटातून तो बाहेर आला. He came out of that situation. जे गमावलं त्याच्या दुप्पट देवाने त्याला दिलं. Whatever he lost, God gave him double. याच्यातून आम्हाला काय शिकायला मिळतं? And what we learn through this, तुला दारिद्र्य कधी पाहायला मिळणार नाही असं आम्ही कोणी जर सांगितलं तर विश्वास ठेवू नका. if someone tells you you'll never see poverty, do not believe him. कारण धार्मिकाला बहु संकटातून देवाच्या राज्यात जायचं आहे. Because the righteous have to go through many tribulation in the kingdom of आणि God. संकट तुम्हाला नाश करण्यासाठी नाही. And the tribulations are not to destroy you. संकट तुम्हाला विश्वासामध्ये भक्कम करण्यासाठी देव पाठवतो. Tribulations are there to make you strong in faith. ज्याला कान आहे तो ऐको. Whoever has ears will hear. ज्याला विश्वासाचे नेत्र आहेत त्यांनी तो पाहो. Whoever has a sight of faith can see that. आमचा देव आमचं कधी वाईट करत नाही. God doesn't do bad to us. कारण आम्ही नेहमी म्हणतो आमचा परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन Because आहे. we always say God is good, His mercy endures forever. म्हणून देवाचा दास म्हणतो द्राक्षाची बाग नाही पिकली तरी चालेल. A servant of God says, even if the wine is not fruitful, I won't fear. माझ्या गोट्यात वत्स नाही राहिले तरी चालेल. If there are no animals in my shed, पण मी is fine. परमेश्वराचा धन्यवाद करत But I will राहील. give thanks to the Lord always. मी प्रत्येक वेळेला म्हणत राहील माझा परमेश्वर चांगला आहे. I'll always say, my God is good. त्याची दया सनातन His आहे. mercy endures forever. कारण विश्वासाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी मिळून त्याचं कल्याणच आहे. Because everything happens in the life of believers is good to them. म्हणून येशू म्हणतो तुमचं कल्याण असो. That आमेन is म्हणा. why Jesus says, be good to हालेलुया. you. मी देवाचा दास म्हणतो येशूच्या नावामध्ये तुमचं कल्याण असो. हालेलुया. येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यावर असो. आमेन. Amen. हालेलुया. आणि म्हणून मी पाहतो प्रियानो, And then we see, आम्ही लक्ष देणं गरजेचं we have आहे. to pay attention. संकट आम्हाला संपवण्यासाठी नाही. And storms are not there to destroy संकट us. आम्हाला भक्कम उभं करण्यासाठी आहे. Storms are there to make us steady, विश्वासामध्ये भक्कम वाढण्यासाठी to आहे. make us grow steady in faith. हालेलुया. म्हणून कोणी जर असं म्हणत असेल ना की प्रभू येशू ख्रिस्ताकडे या, परत तुम्हाला कधी दुःख होणार नाही, परत कधी तुम्हाला त्रास होणार नाही, हे सगळं खोटं शिक्षण आहे. If someone says to you, come to Jesus Christ, you won't have sorrow, you won't have pain, it's a wrong teaching. आम्हाला जीवन देण्यासाठी जर ख्रिस्ताला एवढा मोठा त्रास वेदना सहन कराव्या लागल्या, And to give us life, if Christ has to bear such a pain, ते जीवन त्यानं तुम्हाला फुकट दिलं. He gave you the life for free. पण तुमचं विश्वासाची पारख घेण्यासाठी देव तुम्हाला कशामधून तरी पारखणार आहे. But to test your faith, Lord is going to test you through something. तुमच्या क्षमतेप्रमाणे देव तुमची परीक्षा घेईल. And according to your power and your strength, endurance, He is going to test you. कारण प्रत्येकाची प्रकृती जाणणारा तो देव आहे. Because He knows everyone's nature. तुमच्या सहनशक्ती पलीकडे तो तुमची परीक्षा घेणार And नाही. He won't test you beyond your endurance. म्हणून परीक्षेच्या काळामध्ये घाबरून जाऊ नका. So do not be fearful in the time of test. परीक्षेच्या काळामध्ये विश्वास ठेवा की परीक्षेचा काळ माझ्यावर आला म्हणजे माझा देव माझ्या बरोबर आहे. आमेन म्हणा जोरा. हालेलुया. हळू म्हणू नका. आमेन. हालेलुया. आमेन. परीक्षेच्या काळामध्ये तो परीक्षेच्या काळाला तर म्हणा की माझा परीक्षेचा काळ माझ्यावर आला, याचा अर्थ माझा देव माझ्या बरोबर आहे. Amen. And in the time of testing, I should say that my Lord is with me. म्हणून मग अशी मी तुम्हाला म्हणायला लावलं की ख्रिस्त येशूमध्ये मी अभिषिक्त आहे. And that is why I asked you to say that I am anointed in the name of Lord Jesus. अभिषेक आम्हाला शिकवतो. Because the anointing teaches us. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो मृत्यूच्या याच्या दरीतून मी जात असतो तरी अरिष्टास भिणार नाही. So the psalmist says, even if I go through the valley of the shadow of death, I will fear no evil. आशीर्वाद म्हणजे काय? So what is a blessing? आशीर्वाद म्हणजे पुनरुत्थित ख्रिस्ताची जी शिकवण आहे ती शिकवण समजून घेणं, ते शिक्षण प्राप्त करून घेणं आणि त्या शिक्षण
वचनामध्ये देत असताना ते जे काही सांगितलं ते कृतीमध्ये करणं म्हणजेच ते आशीर्वाद सव्या अटेंड होऊन आशीर्वाद प्राप्त करून घेणं आहे. So blessing means understanding the resurrection of Christ and understanding the teaching of that resurrection and accepting it. सामान्य माणसाला काय कळतं? So what does a common man know? त्यांना वाटतं आशीर्वाद सभा म्हणजे चला He says, let's go for a blessing meeting आपलं गारानं देवाजवळ का and we'll give our problems to God. रडा, We'll cry to Him. देवा मी दीन आहे, And God, I'm poor मी दरिद्री आहे, and I am poor. मी दुबळा आहे. I'm weak. पण तू दीन आहेस, You're meek तू दरिद्री आहेस, and you're poor. तू दुबळा आहे. You're weak. हे कशामुळे घडलं? And why does this happen? तुझ्यामध्ये असलेल्या पापामुळे. Because of sin in you. आणि ते पाप मी काढून टाकणार And आहे. I am going to remove that sin. माझं रक्त मी तुझ्यासाठी सांडलेलं My आहे. blood I've shed for you. विश्वास ठेव And believe. तुझं दीन दुबळेपणा येशूच्या नामामध्ये निघून जाणार आहे. And your weakness will go away in the name of Jesus Christ. हालेलुया. Hallelujah. पण या ठिकाणं येशूनं तिचा आणि मार्थेचं उत्साह सांत्वन केलंय वेगळ्या शब्दामध्ये. And Jesus has comforted Martha in a different language. सांत्वन केलं म्हणजे नक्की काय So केलं? what did he do by comforting her? अद्भुत बदल केलेला आहे. And he had done a great change एखादी there. व्यक्ती गेल्यानंतर सांत्वन करणारे लोक त्या व्यक्तीला जिवंत तर करून आणत नाहीत. So if we want to go and comfort someone, people cannot resurrect that person. पण लोक साधं ठीक आहे तेवढंच आयुष्य त्या देवाने त्याला दिलं So होतं. people can say that Lord has given only so much of जगला, life. हा, जगला तो. He lived a good life आता काय गेलेला माणूस परत येते का? and the person who is gone will not come back आपल्या आपल्या कामाला लागा आता. and go through your daily routine पण now. देव असं सांत्वन करत नाही. But Jesus doesn't say that. असं पोकळ सांत्वन करत Not नाही. the hollow comfort. देव बदल करतो. And Jesus changes. आणि लाजार मेला होता, And Lazarus was dead. त्याला जिवंत He केलं resurrected him. आणि मेलेला लाजार जिवंत करून आपल्या बहिणीच्या समोर त्याला त्यांनी दिलेला आहे. And the one who was dead, he has resurrected him and brought him in front of कारण people. का? Why so? कारण येशू म्हटला पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. Because Jesus says, I'm the resurrection and the जो life. मजवर विश्वास ठेवतो Whoever believes in me, तो मेला असेल तरी even जगेल if he's dead, he'll live. आणि जो जिवंत असून मजवर विश्वास And ठेवतो whoever lives and believes in me, तो कधी मरणार. he'll never die. हालेलुया. Hallelujah. सांत्वन. And comfort. म्हणून पुनरुत्थित ख्रिस्ताचा पहिला धैर्याचा आणि संदेश म्हणजे सांत्वनाचा संदेश आहे. And the first message of courage of the resurrected Christ is the मागच्या message समय of पाहिलं comfort. हे आकाशात जय जयकार कर, And last time we see the heaven shall praise him हे पृथ्वी आनंद कर, and the earth rejoice अहो पर्वतानं जय घोष करा. and mountains shout out कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे. because the Lord has comforted his people आपल्या पिढीलेल्या लोकांवर दया केली आहे. and he has given comfort to his आता people लोकांवर दया केलेली आहे. and he has given mercy upon his त्यांची people. पीडा त्यांनी काढून He has टाकलेली taken away आहे. their pain, लोकांचं सांत्वन त्यानं केलेलं has आहे. comforted his people. मग आकाशाला जय जयकार करायला सांगितलेलं आहे. So the sky has to पृथ्वीला rejoice. जय जयकार करा आनंद The- करा सांगितलेलं The आहे. earth has to rejoice पर्वतांना जय घोष करायला सांगितलेलं आहे. and the mountains have to shout का out. सांगितलेलं आहे? Why has he told कारण them? मनुष्याने पाप केलं, Because the man sinned त्याद्वारे भूमीलाही शाप आला, and through that the earth was crushed. सृष्टीलाही शाप आला. Nature was cursed. म्हणून जेव्हा त्याचं देवानं सांत्वन केलं मानवाचं, So then when man comforted, God त्याच्या- comforted man त्यांच्या पिढलेल्या लोकांवर दया केली. and he had mercy upon the आणि people. म्हणून आम्ही सृष्टीवरचे शाप निघालेले बघतो म्हणून देव म्हणतो त्यांना येतो तुम्ही जय जयकार करा. That is why we see the curses upon the nature God and that's why he says rejoice. पहा, त्याच्याविषयी आम्ही थोडक्यात पाहणार रोमकराचं पत्र याचा 8वा अध्याय आणि 19 वचनापासून काही वचन आपण वाचणार आहोत. मागच्या वेळेस घेतलं का आपण रोमकराचं पत्राचं? घेतलं, परत एकदा वाचा. तर फक्त मग वाचून आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रतकाळची दुःखे त्याच्यापुढे सांप्रतकाळची दुःखे काहीच नाहीत असे मी मानितो. काहीच नाहीत असे मी मानितो. सृष्टी अत्यंत उत्कंठेने सृष्टी अत्यंत उत्कंठेने देवाच्या पुत्रांची प्रगट होण्याची अपेक्षा करीते. देवाच्या पुत्रांची प्रगट होण्याची अपेक्षा करते. 8वा अध्याय 19 पासून वचन. And Romans 8 and 19. त्याचे हेडिगत आहे प्रगट होणारे वैभव. And for the earnest expectation of the creation eagerly awaits for the revealing of the sons of God. वाचा 18 पासून वाचा. For I consider that the sufferings of this present time are not worthy to be compared with the glory which shall be revealed in us. For the earnest expectation of the creation eagerly waits for the revealing of the sons of God.
पण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत And आहे the word of God tells us, तर मग आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे for the glory that will be revealed to us, त्याच्या पुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानितो. and for I consider the sufferings of this present time are not worthy to be compared. कोणी लिहिले हे पत्र? And who has written this letter? कोण आहे त्याचा लेखक? And who is the author here? अप्रत्यक्ष पवित्र आत्मा आहे. And indirectly is the Holy Spirit. प्रत्यक्ष कोणी लिहिलेलं आहे ते? But in reality is written it. कोणी लिहिलंय? अरे बोला की जरा मोठ्याने. मग ते रोमकराचं पत्र सुरू झालं तर वरती काय लिहिले वाचा बरं. जिथं पत्र सुरू होतं त्याचं हेडिंग काय वाचा? पौलाचे रोमकरास पत्र. रोमकरास पत्र म्हणजे हे रोमकराच्या लोकांना कोणी लिहिलेलं आहे? पौलाने. मग जोरात म्हणा की काय तुम्हाला अवघड जातं का म्हणाला? मग म्हणा की रोमकराचं पत्र कोणी लिहिलंय? कुणाला लिहिलेलं आहे? रोमकराच्या लोकांना लिहिलंय. रोमच्या निवासी त्यांना ते लिहिलेलं आहे, मंडळीला ते लिहिलेलं आहे. And it is an epistle written by Paul to the Romans. आता या ठिकाणी प्रगट होणाऱ्या वैभवाविषयी तो बोलत असताना And while he's speaking about the glory that will reveal to us, पहिल्याच लाईन मध्ये पहिल्याच वचनामध्ये तो सांप्रत काळाच्या संकटाविषयी बोलत आहे. and first sentence he's saying the suffering of your present time आणि प्रगट होणारं वैभव ते आहे. and the glory that will be revealed. आम्ही पाहतो ते सर्व काळचं वैभव आहे. And glory is for eternity, ते अनंत काळचं वतन आहे. and it is the eternal kingdom. आणि त्या वैभवामध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत. And while we are entering that eternal kingdom, वैभवामध्ये प्रवेश करत असताना while we are entering the glory, सांप्रत काळामध्ये घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, whatever incidents happening in the present time, जी संकट त्यामध्ये येतील, the storms that are there, आम्ही पाहतो सर्व प्रकारचं आणि प्रश्नांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. and all types of problems that you are facing. पण तो काय मानतो पहा. But what he is saying here, तर मग आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे, for the glory that will be revealed in us. तुमचा विश्वास आहे की आपल्यासाठी गौरव प्रगट होणार आहे? Do you believe the glory will be revealed to you? जर त्यांचा विश्वास असेल तर सगळ्यांनी आपले हात वर करा. समजतं का? मराठी समजते का सगळ्यांना? So if you say, just raise your hands. मला मराठी जेव्हा काय बोलता येत नाही, करा खाली. तर या ठिकाणी तो तो म्हणत आहे, So he's saying here, तर मग आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार the आहे, glory that will be revealed to us. येशू ख्रिस्त गौरवाने येणार आहे. Jesus will come in his glory, त्याचं येणं प्रगट, त्याचं जे येणार आहे ते प्रगट होणार आहे. and his glory will be revealed to us. प्रत्येक डोळा ते पाहणार आहे. Every eye shall see that. क्षणात निमिषात सगळं बदललं जाणार In a आहे. moment, everything will change. तो गौरवाने येणार आहे. He'll come in his glory, आद्य दिव्य दूतांची वाणी and in the with the angels. देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता, And while the trumpet of the Lord is येशू blowing, मेघारूढ असा अंतरात उतरणार आहे. and he'll come on the clouds. तो वैभवाने प्रगट होणार And आहे. with all his grandeur, he'll reveal गौरवाने himself, प्रगट होणार आहे. reveal his glory. त्याच्या येण्यानं गौरव प्रगट होणार आहे. While in his coming, glory will be revealed. तर मग आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार So the आहे, glory that will be revealed, त्याच्या पुढे in front of that, सांप्रत काळाची दुःखे. the sufferings of your present time, सांप्रत काळ the present time, म्हणजे चालू काळ, the present time, चालू वर्तमान काळ. the present continuous tense. हालेलुया. Hallelujah. सांप्रत काळ म्हणजे आता आपण ज्या काळात चाललेलो आहे तो काळ. And the time that we are living and walking in. ज्या वेळेला हे रोमकराचं पत्र लिहिलं तर त्यावेळेला पण तो सांप्रत काळ त्यावेळेचा तो होता. And when this letter was written, it was about the present time then. आता येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये ते वचन त्या काळासाठी लागू होत आहे. And this verse is applicable to every time that is going to come. आता 2026 ला पण आजच्या दिवसामध्ये ते वचन आम्हाला लागू होत आहे. This word is applicable to us today in this day of 2026. वचनाप्रमाणे आज तो आमच्यासाठी हा आमच्यासाठी सांप्रत काळ आहे. And according to this word, today is a present for us. आमच्यासाठी तो वर्तमान काळ आहे. It is a present time for us. चालू वर्तमान काळ आहे. Present continuous time मग for us. सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. So the sufferings of the present are not worthy to be compared. म्हणजे वैभव जे प्रगट होणार The आहे grandeur that is to be revealed to us. त्याच्या पुढे दुःख काहीच नाही. So the sufferings are nothing. मग त्याचं लक्ष कुठं आहे? So what is he concentrating on? त्या वैभवाकडे आहे, To the greatness, त्या गौरवाकडे to the आहे. glory. हालेलुया. Hallelujah. विश्वासानं ते तो पाहत आहे. With faith, he's seeing that. आणि त्याच्या पुढे सांप्रत काळचं दुःख काहीच The नाही. sufferings of present time are not worthy. दुःख क्षणिक आहे. And the sufferings are momentary. सांप्रत काळचं वैभव अनंत काळ आहे. And the glory of the time is to come is eternal. ते गौरव अनंत काळचं आहे. Glory is eternal. मंडळी गौरवामध्ये उचलली जाणार आहे. Church is going to be lifted in glory. हालेलुया. Hallelujah. आणि ती सदा तशीच आणि वरती
असणार आहे. And it is going to be there for eternity. म्हणून प्रियानो ते त्या गौरव प्रगट होत असताना, So while the glory is revealed to us, ती आशा त्यानं धरलेली असताना, he is having that hope in him. त्याला तो म्हणतो की सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. So I consider the sufferings of the present time are not worthy to be compared. हालेलुया. Hallelujah. हा, संकट काहीच नाहीत प्रियानो. The storms are nothing. म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्यानं प्रगट होणाऱ्या गौरवाकडे बघणं गरजेचं आहे. So every believer should look at the glory that would be revealed. प्रगट होणारं वैभव आहे, त्या वैभवाकडे पाहणं गरजेचं आहे. Every believer should look at the glory that has to be revealed to him. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पूर्वी देवीचा काळ असायचा, देवीची जो रोग असायचा ते तो साथीचा रोग असायचा फार. And there was a disease in the olden times, मग त्याच्यावर त्या काही आपल्या लसी निघल्या, काय काय निघल्या. and there were some vaccines on that. आता लस घेणं लहान बाळाला एवढ्या बाळाला तर पहिल्या दिवसापासून लस देतात. And they used to give a newborn baby vaccines from the first day. त्याला काही टोचलं इंजेक्शन दिले जातात. And they has to give some injections. पण ते टोचलत असताना सुद्धा आईला काही वाटत नाही. But the mother doesn't feel while injecting those. कारण तिला माहिती आहे माझं बाळ पुढं आयुष्यभर त्या रोगाचा त्याच्यावर प्रादुर्भाव होणार नाही. So she knows that the child will be free from that disease for all his life. ते इंजेक्शन घेताना थोडासा त्रास होईल. While giving the syringes, it's caused some pain. कदाचित 2-3 दिवस त्याला ताप येईल. Maybe some days he'll have fever. कदाचित इंजेक्शनची जागा थोडी सुजेल. Maybe there will be some swelling. पण तरी आईला एक समाधान असतं. But the mother has a satisfaction. माझ्या बाळाला हे दुःख ठीक आहे आणि मी त्या दुःखाचा काही विचार करत नाही. And I don't think anything of the current pain that is there for the child. माझं बाळ आयुष्यभर त्या रोगाला कधी बळी पडणार नाही. Because the child won't have that disease all his life. देवाचं वैभव आहे प्रिया. That is the grandeur of म्हणून God. आयुष्य जगत असताना संकट येतील प्रिया. So while you're living this life, there will be tribulations. अनेक प्रश्न येतील. There are many problems. जीव घेणं प्रश्न असेल. And there will problems taking your life. की प्रत्येकाला आपलं दुःख फार मोठं असतं. Some people feel that their sorrow is very big. पण हा देवाचा दास म्हणतो. But the servant of God says, पौलाची तर संकट तुम्हाला माहिती आहेत कशी आहेत. you know about the sufferings of Paul. स्वकीयांनी हल्ले केले, परकीयांनी हल्ले केले. His own attacked him. The enemy attacked him. उपासमार त्याला झाली, तुरुंगवास त्याला झाला. And he had to fast unto that. He went to prison. समुद्रावरची संकट त्याला आली. Many problems in the sea came upon him. सर्व आयुष्य त्याचं संकटामध्ये गेलं. All his life went into problems. पण त्याचं लक्ष कुठं होतं प्रिया. But where was his attention? प्रगट होणारं वैभव त्याला माहित होतं प्रिया. He knew that the glory would be revealed to him. म्हणून ते म्हणतो की आणि सांप्रत काळची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो आणि आम्ही पाहतो प्रगट होणाऱ्या वैभवापुढे. So I consider the glory that is to be revealed. I consider sufferings not worthy. म्हणून मगाशीच तुम्हाला म्हटलं की जरा आशीर्वादाची व्याख्या आता बदला प्रिया. So that is why I told you change the definition of blessings. आशीर्वादाची व्याख्या आम्ही बदलणं पाहिजे. Change the definition of blessings. म्हणून आशीर्वाद शब्दाचा अर्थ आम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणजे बायबल आम्हाला आशीर्वाद म्हणजे काय ते आणि आम्ही समजून घेतलं पाहिजे. So we need to understand what exactly Bible says is a blessing. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला शब्दांचे अर्थ सांगत असतो. ते अर्थ सांगण्यामागचा उद्देशच आहे की त्या अर्थामुळे तुम्हाला ते सगळं वचन तो की सगळे आणि घटना तुम्हाला नीट समजेल. So I always tell you meaning of the words because you understand the incident and the reason behind it. म्हणून सांप्रत का म्हणजे आता शब्द सांप्रत आहे पण आम्हाला काय माहित नाही. So it is in present time but we don't understand the meaning. म्हणून त्या शब्दाची फोड करून तुम्हाला मी सांगतो. That is why breaking down the word for you. कारण मग तुम्ही आयुष्य जगत असताना विश्वासाचं जीवन जगत असताना संकट आल्यानंतर तुम्ही असं म्हणणार नाही हे देवा मी एवढी प्रार्थना करतो मग संकट का आली. So while living your life you won't say Lord I pray so much and even though I have problems in my life. हा संकट आले की आम्हाला म्हटलं पाहिजे देवा संकट येऊ देत पण या संकटामध्ये तुला रोज त्याच आवेशानं आत्म्यानं भरून धन्यवाद देण्याची मला कृपा पुरव. So even if you can say Lord I have many problems but in the same zeal give me your grace so that I can thank you every day. संकट येतील जातील. Problems will come and go. पण आशीर्वाद देणारा देव काल माझ्याबरोबर होता आज माझ्याबरोबर असणार आहे आणि युगानुयुग तो असणार आहे. But the Lord who blesses us was there yesterday is there today and will be there with me forever. संकट ज्याच्या परवानगीने आमच्या जीवनामध्ये प्रवेश करतात The problems come into the life of whose permission. तो देव आमचं सांत्वन करता म्हणतो जलाशय तुला बुडवणार नाही अग्नी तुला पोळणार नाही. And that same God says water won't drown you and the fire won't burn you. स्तोत्र करता म्हणतो मृत्यूच्या दोरीतून मी जात असलो तरी अरिष्टाच भिणार नाही. And the psalmist says I go through the valley of the shadow of death but I fear no evil. का भिणार नाही त्याचं कारण सुद्धा तो पुढे सांगतो. Why will I not fear? He gives the reason there. काय लिहिलं त्या ठिकाणी. What is written? तुझी आकडी आणि हा हा नीट वाचा परत एकदा वाचा ते काय लिहिले पहा.
मृत्यूच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहे. हालेलुया. जरा जोरात म्हणावं हालेलुया. आमेन. तो काय म्हणतो, मृत्यूच्या दरीतून ही मी जात असलो तरी, Even if I go through the valley of the shadow of death, अरिष्टास म्हणजे संकटाला मी भिणार नाही. I'll fear no evil. आणि कारण तोच सांगतो, Because he tells the reason. कारण तू माझ्या बरोबर आहे. Because you are with me. आमेन. आमेन. आणि पुढे तो काय म्हणतो पहा. And further he says, तुझी आकडी व तुझी काठी मग तो पुढे म्हणतो, तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. मला धीर देतात. हालेलुया. and your rod and your staff, they comfort me. म्हणून मी पाहतो सांप्रतकाची दुःख काहीच मानित नाही मी, कारण का प्रगट होणारं वैभव आहे. Because the sufferings of the present time are not worthy to be compared to the glory to be revealed. आता पहा, मनुष्याने पाप केलं, देवाच्या गौरवाला तो अंतरला, नंतर देवानं मानवाच्या उद्धारासाठी योजना केली, आपला प्रिय पुत्र पाठवला, त्या सगळ्या गोष्टी वधस्तंभावरच्या तुम्हाला माहिती आहे. आणि मग ते सर्व झाल्यानंतर ज्यावेळेस मनुष्याचा उद्धार देवानं केला, आम्ही पाहतो सृष्टीलाही त्या शापातून मुक्तता मिळाली. So man sin went away from the glory of God, everything happened, and then God redeemed man, and then even nature was freed from that curse. म्हणून देव पृथ्वीला आणि म्हणत आहे आनंद कर. So that is why God is telling the earth, rejoice, आकाशाला म्हणत आहे जय जयकार कर. and saying to the sky to rejoice. काय अवस्था होती सृष्टीची? What was the condition of nature? सृष्टी ही अत्यंत उत्कंठेने देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची अपेक्षा करते. And for the earnest expectation, the creation was eagerly waiting for revealing the Hallelujah. sons of God. आता इथं पुत्रांच्या प्रगट होण्याची आहे. And it's for the revealing of the sons of God. काय लिहिले पहा, नीट वाचा वचन. So read it carefully. वाचा 19 वचन. सृष्टी अत्यंत उत्कंठेने सृष्टी अत्यंत उत्कंठेने देवाच्या पुत्रांची प्रगट होण्याची अपेक्षा करीत. उत्कंठा म्हणजे एक उत्सुकता आहे. सृष्टी अत्यंत उत्कंठेने देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची अपेक्षा करते. And for the earnest expectation of the creation eagerly awaits for the revealing of the sons of God. ज्यास त्यांचं तारण होईल, So when they will be saved, देव त्यांच्यावर दया करेल, and God will have mercy upon them, त्यांच्या पिढेतून त्यांची सुटका करेल, and He'll free them from the pain, त्यांच्या नाशातून त्यांना सुटका free देईल. them from the destruction. आणि मग काय होणार आहे? So what will happen? सृष्टी उत्कंठेने देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची अपेक्षा करते, The creation eagerly waits for the revealing of the sons of God. कारण त्यांचं तारण झाल्यामुळं, Because if they are being saved, त्यांच्या पापामुळे आलेला सृष्टीवरचा शाप निघून the गेलेला curse आहे, upon the creation because of the sin went away निघून जाणार आहे. and will go away. म्हणून ती अपेक्षा करत आहे. That's why they're expecting. पुढे 20 वचन काय लिहिले पहा. The 20th verse. सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन झाली, सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन झाली. ती आप खुशीने ती नव्हे, आप खुशी म्हणजे स्वतःच्या खुशीने नाही, तर ज्याने ती अशी स्वाधीन केली जर त्याने ती त्याचमुळे- अशी स्वाधीन केली त्यामुळे पुढं सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या लेकरांची गौरवयुक्त मुक्तता मिळेल. तिला देवाच्या लेकरांची गौरवयुक्तता मुक्तता मिळेल. या आशेने हे असे झाले. या आशेने हे असे झाले. हालेलुया. 20th verse. For the creation was subjected to futility, not willingly, but because of Him who subjected it in hope. Because the creation itself will be delivered from the bondage of corruption into the glorious liberty of the children of God. सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन The creation will be delivered from the bondage of corruption. तिला देवाच्या लेकरांची गौरवयुक्त मुक्तता मिळेल. Will get the liberty of the children of God in glory. या आशेने असे झाले. It happened because of the hope. देवाच्या लेकरांची गौरवयुक्त मुक्तता. काय मुक्ततेला शब्द आहे? गौरवयुक्त मुक्तता म्हणजे तारण आहे. And the glorious liberty of the children of God. या आशेनं असे झालेले आहे. It will happen in that hope. त्यांचं तारण झालं They have got saved, की हिच्या सृष्टीवरचा शाप निघून जाणार आहे. and the curse upon the creation will go away. आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कणत व वेदना भोगीत आहे. For we know that the whole creation groans and labors with the birth pangs. कारण तिच्यावर शाप आलेला आहे. Because creation had curse. पण तीही मुक्ततेची वाट पाहत आहे. The creation waits for आणि deliverance. देवाच्या लोकांची
लोकांची मुक्तता होते, when the people of God are delivered, त्यांचं तारण होतं, they get saved, देव त्यांचं सांत्वन करतो, God comforts them, देव त्यांना पापातून मुक्त करतो, God saves them from sin, सृष्टीलाही तो आशीर्वाद मिळतो प्रियानो. and the creation gets the blessing. हालेलुया. हालेलुया. मग हे आकाश जय जयकार कर, हे पृथ्वी आनंद कर, अहो पर्वतानो जय घोष करा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचं सांत्वन केले. हे सांगण्या ते का त्यांनी पृथ्वीला सांगितले त्याच्यासाठी हे स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलेलं आहे. So the nature rejoice, sky rejoice, and the mountain shout. Why are they saying that? This is the explanation here. आता पुढे मी पाहूया, Further we see यशाचा ग्रंथ याचा 61वा अध्याय त्याची पहिली 2 वचनं. Isaiah 61, 1 and 2. प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिना शुभवर्त वर्तमान सांगण्यात, शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयजनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता, व बंदिवानास बंधमोचन विधित करावे, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष, व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विधित करावा, व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विधित करावा, सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे. Isaiah 61, 1 onwards. The Spirit of God is upon me, because the Lord has anointed me to preach good tidings to the poor. He has sent me to heal the brokenhearted, to proclaim liberty to the captives, and the opening of the prison to those who are bound, to proclaim the acceptable year of the Lord, and the day of the vengeance of our Lord, to comfort all those who mourn. पण या ठिकाणी प्रभूचं वचन आम्हाला And the सांगतं, word of God says here, परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे. the Spirit of God is upon me. हालेलुया. Hallelujah. आता काही दास म्हणतात देवाचा आत्मा मजवर आला आहे, And some servants say the Spirit of God is upon me. मग त्याच्यावर त्यांनी बिझनेस केलेला आहे. But they have started business upon it. हालेलुया. Hallelujah. हा बिझनेस तो बिझनेस And this and that business. आणि प्रियानो अतिशय चुकीची गोष्ट आहे. And it's a very wrong thing. मंदिरातला व्यापार देवाला अतिशय क्रोध आणणारा आहे. And God gets very angry about the business in the कारण church. देव म्हणतो मी तुम्हाला फुकट दिलेला आहे. Because Lord says, I've given you for free. फुकट द्या. And give it for free. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की एक प्रभूचे दास माझ्याकडे आले And a servant of God came to me. आणि त्यांच्या मंडळीविषयी त्यांनी अतिशय आणि दुःख आता मी पाळक आहे म्हणून त्यांनी माझ्या समोर ते व्यक्त केलं. And he expressed his sorrow about his church to me. मला वाईट वाटतं म्हणे आमच्या चर्च मध्ये तेलाच्या बाटल्या विकल्या जातात. And he said, I felt so bad that the oil is being sold in the church. आणि मी बोलण्याचा प्रयत्न केला पण मला कोणी ऐकत नाही. And I tried to speak about that, but no one listened. देवाच्या वचनाचा संदर्भ दिला जातो. And the reference of the word of God is given there. पण वचन आम्हाला काय सांगतं? But what the word tells us. तुम्हापैकी कोणी दुखणाईत आहे का? And if there is someone sorrowful among you, त्यांनी मंडळीच्या वडिलांना बोलवावं. call the elders of the church. आणि ते तेल लावून ओनवून तुमच्यावर प्रार्थना करते. And they'll apply oil and pray upon you. तुम्हाला बाटल्या विकत आणून तेल लावायचं You नाही. shouldn't buy oil. तुमच्यापैकी कोणी पीडित आहे का? If someone is pained among you, तुमच्यापैकी कोणी दुखणाईत आहे का? if someone is sick among you, मंडळीच्या वडिलांना तुम्ही बोलवा. call the elders of the church. जे तुम्हाला तेल लावून प्रार्थना They'll करतील. apply oil and pray आणि upon ते you. तुम्हाला जे तेल लावतील त्याचा पैसा तुमच्याकडनं घेणार And नाही. the oil that they apply, they won't take money from कारण you. देवाने आम्हाला बिझनेस करायला पाठवलेलं नाही. Because Lord hasn't called us to do a business. देवानं आम्हाला रुग्णांची सेवा करायला But पाठवलं. God has called us to serve the sick. देवानं आम्हाला इतरांचं संकटातल्या लोकांचं सांत्वन करण्यासाठी समर्थ केलेलं आहे. And God has made us capable to comfort the people who are in storms. मंदिराचं शुद्धीकरण करत असताना तो बाजार उलथून लावल्यानंतर आम्ही पाहतो बायबल आम्हाला सांगतं की मंदिराविषयीचा आवेश त्या ठिकाणी आम्हाला येशूमध्ये पाहायला मिळतो. And while purifying the temple, after doing that, and we see the zeal of Jesus about the church. मंदिरामध्ये बिझनेस चाललेला आहे प्रियानो. A business was going on in the temple. एक पालक माझ्याकडे आले प्रियानो, इथं आपल्या चर्च मध्ये आले आणि मीटिंग झाली तर माझ्या घरी आले त्यानंतर दुपारच्या वेळेला. And a pastor came to the church, and in the afternoon came to my place. मग आम्ही गप्पा मारत असताना And while we were talking, मग ते म्हटलं की आमच्या चर्च मध्ये एवढे लोक आहेत. he said, in our church so many people are there. आणि मग चर्च सुटलं की आणि मग सगळे लोक चर्च सुटल्या बरोबर त्या चिकनच्या दुकानात जातात. And after the church gets over, people go to the chicken shop. मग त्या चिकन विकणाऱ्या त्या दुकानवाल्या माणसाचं नाव सुद्धा त्यांनी घेतलं. And they know the person who sells meat. मग
मला वाटले पाळक साहेब मी विचार केला And then he said, Pastor, I thought about it. माझ्या चर्च मध्ये समजा 200 फॅमिलीचे आणि 200 कुटुंब त्या ठिकाणातून चिकन घेत असतील And if 200 people from my church are buying chicken तर there, चिकन किंवा 1 किलो चिकनचे अमुक जर रेट असेल and it's the price of 1 kg chicken is so and so, तर एक कुटुंब कमीत कमी 1 किलो चिकन घेईल and one family can take 1 kg of chicken minimum. म्हणजे त्या दुकानदाराला शोध सुटल्यानंतर एवढा प्रॉफिट होतो Then the person who sells chicken has got such a profit. मग मी विचार केला की का चर्च मधल्याच एका मुलाला चिकनचं दुकान टाकून द्यावं And then I thought, why not some person of the church can sell chicken? आणि मग मी त्याला चिकनचं दुकान टाकून दिलं And then I gave a shop to one of the youth of the church. आता म्हटलं तो चिकनचं शॉप टाकून दिल्यानंतर तो सकाळी चर्च येण्याची तयारी करायच्या ऐवजी सकाळी चिकन कापण्याचं काम करायला मग्न असं ना म्हटलं And then while he was coming to the shop, instead of going to church, he was getting ready to sell chicken on Sundays कारण त्याची खूप उपसाभर असते because it is got a lot of work there. आणि मला ते खटकलं And then I felt bad about it. आणि मग त्या दिवशी मी विचार केला की ह्या माणसाला परत माझ्या चर्च मध्ये मी उभं करणार नाही And then I thought, I won't make this person stand in my church again. आणि मग मी अशा लोकांना परत कधी इन्व्हॉल्व करत नाही किंवा मी त्यांच्याशी संबंध पण ठेवत नाही And then I don't invite such people again or keep relations with them. काही दिवसापूर्वी 1 आठवड्यापूर्वी मला एक बातमी कळाली And then I had heard a news some time ago. पुण्यातल्या एका चांगल्या चर्च मध्ये एक तरुण चांगला शिकत होता पास्टरांच्या हाताखाली पास्टरने त्याला शिकवला चांगला आणि बायबल कॉलेजला त्याला पाठवलं And a youth of the church in Pune was learning well under the pastor, and pastor sent him to Bible college. पास्टरने त्याला सगळं खर्च त्याचा केला त्याला कोर्स सगळा केला And pastor spent all the money for him. आणि मग ज्यावेळेस तो ते शिकवून चर्चसाठी त्याला आणि ते पात्र उपयोगात आणायचं And when he learned and came back to church and became useful for the church, त्या पारसांनी या मुलाला काय भुरळ घातली माहित नाही and I don't know what that pastor told this youth. आणि तो त्याची होणारी पत्नी त्याला बरोबर त्याने आपल्याकडे खेचलं And he and his wife, that pastor took him to their church. आणि घेऊन गेले त्यांच्याकडे And he took him to their church. हालेलुया Hallelujah. या पक्षाचं तिकीट घ्यायचं निवडून यायचं मग दुसरीकडे जायचं And take a ticket of one party, go to the other party and get elected. हा मग तिकडे ते गेले They went there. स्वतःच्या पास्टरांचा विचार केला नाही They didn't think about their own pastor. बापाप्रमाणे प्रेम करून वाढवलेला आमचे पास्टर त्यांना त्यांनी आणि धुडकावून ते निघून गेले And the pastor who loved them like their father and made them grow, they just kicked him and went तिथं away. गेल्यानंतर मला समजलं And after going there, I की understood. त्याच्या बायकोच्या नावावर त्या पास्टरने टुरिस्टचा बिझनेस चालू केला And in the name of his wife, that pastor started a tourism business. पेपरवर ती मालकीन ओनर त्या बिझनेस And on paper, she was the owner, पण सगळा प्रॉफिट ह्यांना but the profit is going to the pastor. आणि त्या टुरिस्ट ऑफिस मध्ये ही काम करणारे स्टाफ प्रमाणे काम करते And she was working as a staff in that office. आता या लोकांचा न्याय येणाऱ्या दिवसामध्ये कसा होणार आहे So how will these people be judged in the times to come? बायबल आम्हाला The सांगतं Bible tells us, माझ्या मेंढरांना चुकार करणाऱ्या मेंढपाळाची मी गय करणार नाही and the shepherd who takes my sheep astray, I won't spare him. मंदिर हे व्यापाराचं ठिकाण नाही व्यापार करण्याचं ठिकाण And नाही the church is not a place of business. देवाने तुम्हाला अभिषेक केलाय बिझनेस करण्यासाठी नाही So God has anointed you not to do a business. म्हणून देवाचा दास देवच अशा संदेशा म्हणतो The servant of God Isaiah says, तो म्हणतो प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला the आहे Spirit of God is upon me, कारण दिना शुभ वृत्त सांगण्यास because to preach the tidings to poor, परमेश्वराने मला अभिषेक केला He आहे has anointed me, भग्न हृदय जनास पट्टी बांधावी and to heal the brokenhearted, धरून नेलेल्या मुक्तता and to proclaim liberty to the व captives, बंदिवानास बंद मोचन विदित करावे म्हणजे जाहीर करावे and the opening of the prison to those who are bound. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष म्हणजे कृपेचे वर्ष And to proclaim the acceptable year of the Lord. प्रसाद या शब्दाचा अर्थ आहे कृपा हालेलुया And the meaning of the word blessing is grace. तिथं काय लिहिलंय प्रसादाच्या वर्षाला बरं इथं त्या ठिकाणी प्रसादाचं वर्ष आहे And the year of the blessing. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष And to proclaim the blessing, a year of the blessing, व आपल्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा and the day of the vengeance of our God. म्हणजे याचा अर्थ बायबल मध्ये सांगतो तो आणि दया करणारा देव आहे So Bible says he's a God of mercy, आणि तो भस्म करणारा अग्नी सुद्धा and आहे he's a fire that ravages. त्याच्या कर्माप्रमाणे वेतन द्यायला त्याच्याजवळ आहे And he can give each other according to the deeds. हो तर आम्ही पाहतो देवाच्या विरोधात वागणाऱ्यांचा न्याय होणार आहे म्हणजे काय
देवाचा सूड घेण्याचा दिवस आहे. And people who act against God, it means it's the day of vengeance of the Lord. म्हणून परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष To proclaim the year of blessing of the Lord, आपल्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा to proclaim the day of vengeance of our God, आणि सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन and करावे. to comfort all those who mourn. हालेलुया. Hallelujah. मंडळीचं पहिलं काम आहे लोकांचं सांत्वन करणं. And the first work of the church is to comfort the people. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मंडळीतला एक जरी व्यक्ती अतिशय बिकट प्रश्नामध्ये किंवा समस्येमध्ये आहे, And if any one person of the church is in a dangerous problem or a dire मी situation, कधी स्वस्थ बसत नाही. and I don't sit still, मी लगेच एल्डरला सूचना देतो, and I tell the elders, त्यांचं काय नक्की ते पहा, just understand what the problem is, वैयक्तिक जाऊन त्यांना पहा काय करायचं आहे and go and ते. meet them personally. त्यावेळेला आर्थिक काय त्यांची गरज असेल ती आपण करतो. If they have a financial problem, we help them. पण कोण शोकामध्ये, दुःखामध्ये, वेदनेमध्ये आहे तर प्रियानो आम्ही स्वस्थ बसू शकत नाही, कारण देवानं आम्हाला अभिषेक त्यासाठी केलेला आहे की आम्ही शोकग्रस्तांचं सांत्वन करावं. So if those who are in mourning, in pain, God has appointed us so that we can comfort them. आणि ते जर मी केलं नाही And if we don't do that, तर प्रियानो त्या न्यायाच्या दिवशी माझी सुटका होणार नाही. and on the day of judgment, even I won't be spared. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून शोकग्रस्तांचे सांत्वन म्हणजे समाधान करावे. So to comfort all those who mourn. म्हणून सांत्वनाचा संदेश आहे. And that's the message of comfort. अभिषेकातून आम्ही जे संदेश देतो When we preach to the तो anointing, सांत्वनाचा संदेश आहे, that is the message of comfort. तो उत्तेजनाचा संदेश आहे, That is the message of तो encouragement. तुमचा देवावरचा विश्वास वाढवण्याचा संदेश And आहे. it amplifies your faith upon तो God. देवाचं आपण ख्रिस्ताची शिकवण तुमच्यामध्ये घट्ट रुजावी यासाठी आहे. And it imbibes deeply the teaching of the resurrected Christ in you. रुग्णांसाठी प्रार्थना करावी त्यासाठी तो आहे. It is for you to pray for the people. बंधमोचन जाहीर करावं त्यासाठी तो आहे. And it is to free from the captive. धरून नेलेल्यास मुक्तता आणि जाहीर करावी त्यासाठी तो आहे. And it is to free people from the bondage. बिझनेस करण्यासाठी नाही. It is not for business. म्हणून इतरांचं सांत्वन करण्यासाठी देवानं आम्हाला समर्थ केलेला So आहे. Lord has made us capable to comfort म्हणून others. पुनरुत्थित ख्रिस्ताचा पहिला संदेश काय आहे? धैर्याचा म्हणजे सांत्वनाचा संदेश आहे. So what is the first message of the resurrected Christ? It is of courage and comfort. त्यानंतर आम्ही पाहतो प्रियानो थेसलोनिकराचं पहिलं पत्र 4था अध्याय आणि त्याचं 18 वचन. आम्ही नेहमी ज्या ठिकाणं आणि व्यक्ती दगावली जाते त्या कुटुंबामध्ये जाऊन हा संदेश आम्ही देत असतो किंवा फिनोरलच्या ठिकाणी आम्ही देत असतो. वाचा. यास्तव या वचनांनी यास्तव या वचनांनी एकमेकांचे समाधान करा. एकमेकांचे समाधान करावे. अगोदरपासून वचन वाचा. बंधुजन हो, बंधुजन हो, महानिद्रा पावलेल्या जनांविषयी महानिद्रा पावलेल्या जनांविषयी तुम्ही अजाण नसावे, तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. अशी आमची इच्छा आहे. यासाठी की ज्यास आशा नाही, ज्यास आशा नाही अशा बाकीच्या लोकांसारखा अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू तुम्ही नये. खेद करू नये. येशू मरण पावला व उठला. पहा, येशू मरण पावला उठला म्हणजे येशू मेला आणि पुनरुत्थी झाला. उठल्याला आपण शब्द काय वापरूयात? पुनरुत्थी झाला. हालेलुया. वाचा. असा जर आपला विश्वास आहे तर, असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे महानिद्रा पावले जे आहेत, महानिद्रा पावले आहेत त्याच देव त्याचबरोबर आणेल. त्याच देव त्याचबरोबर आणेल. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असेवरू त्या आपणास महानिद्रा पावलेल्यांच्या आघाडीत जावणार नाही. कारण वाचा पुढे वाचा. प्रभू स्वतः आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. मग जिवंत उरलेले आपण त्याचबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतरात घेतले जाऊ आणि तसे सर्वदा प्रभूजवळ राहू. यास्तव या वचनाने एकमेकांचे समाधान करा म्हणजे एकमेकांचं सांत्वन करा. 1 Thessalonians 4 and 13 onwards.
But I do not want you to be ignorant, brethren, concerning those who have fallen asleep, lest you sorrow as others who have no hope. For if we believe that Jesus died and rose again, even so God will bring with him those who sleep in Jesus. For this we say to you by the word of the Lord, that we who are alive and remain until the coming of the Lord will by no means precede those who have fallen asleep. For the Lord himself will descend from heaven with a shout, with the voice of an archangel, and with the trumpet of God. And the dead in Christ will rise first. Then we who are alive and remain shall be caught up together with them in the clouds to meet the Lord in the air. And thus we shall always be with the Lord. Therefore, comfort one another with these words. पहिल्या ठिकाणी आम्ही पाहतो, And we see here, सुरुवातीला आम्ही लाजाराविषयी पाहिलं. we saw about Lazarus in the beginning. काही यहुदी लोक त्या बहिणींचं सांत्वन करायला आले होते. And the Jews came to comfort the sisters. पण मग लोकांचं सांत्वन करणं काय आहे? So while you're comforting them, का आता ह्याच्यात काय बदल होणार आहे का? the comfort of people आता would not गेलेली change. व्यक्ती काय परत येणार आहे का? Will the dead come back घडलंय- again? जे घडलंय ते स्वीकार. Whatever has happened, accept it. त्यात काय बदल होणार नाही. It won't change. हे मनुष्याचं सांत्वन झालं. That is the comfort given by man. पण देवाचं सांत्वन काय आहे? So what is the comforting of God? देवाचं सांत्वन बदल घडवतं. And the comforting of God changes ती things. परिस्थिती बदलून टाकतं. It changes things. आणि इथे तीच गोष्ट सांगितली And the same thing is mentioned here. होणाऱ्या बदलाविषयी तिथं It's सांगितलेलं आहे. mentioned about the change that is ती coming. आशा देवानं दिलेली आहे. God has given the hope to आणि us. बायबल आम्हाला And the सांगतं Bible says, विश्वास, आशा आणि प्रीती तीनही टिकणारी आहे. and faith, love, and hope, all three sustain. त्यात प्रीती ही श्रेष्ठ आहे. And love is the greatest among them. कारण त्या प्रीतीमधून आम्हाला वधस्तंभाचं शिक्षण मिळतं आणि पित्यानं आमच्यासाठी पुत्र दिला, त्या गोष्टी त्या ठिकाणी प्रगट होतात. Because through the love we get the teaching of the cross, and it is revealed to us about the Son given by the Father. आता या ठिकाणी मृतांच्या स्थितीविषयी सांगितलेलं आहे. And it is mentioned about the condition of the तुम्ही dead. शोक करू नका, And do not mourn, तुम्ही रडू नका, do not cry, तुम्ही खेद करू नका, and do not feel sorrowful. कारण बदल होण्याची एक धन्य आशा देवानं दिलेली आहे. Because God has given you the blessed hope of a change. जी महानिद्रा पावलेली व्यक्ती आहे, The person who has died, ती कायम त्या निद्रावस्थेमध्ये राहणार he नाही. will not stay in that state forever. कायम त्या मेलेल्या अवस्थेमध्ये राहणार He won't be नाही. dead forever. ती जिवंत होणार आहे पुनरुत्थित ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन म्हणा. That person will be resurrected in the name of the resurrected Christ. कारण येशू म्हणतो पुनरुत्थित, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. Because Jesus says, I am the life and resurrection. समजवर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल, Whoever believes in me, he'll live. आणि जो जिवंत असून मजवर विश्वास ठेवतो तो कधी मरणार नाही. And whoever believes, living and believes in me, he'll never die. आता या ठिकाणी सांत्वन करत असताना So while he's comforting there, भावी काळामध्ये होणाऱ्या बदलाविषयी सांगितलेलं आहे. he's telling about a change that is coming in the future. प्रगट होणारं वैभव, त्या वैभवामध्ये जे अद्भुत बदल घडणार आहे, The grandeur that is to be revealed, the change that is coming, त्या बदलाविषयी सांगितलेलं आहे. it's written about that. आणि देव जे बोलतो ते करतो, कारण देव काय मनुष्य नाही. And whatever God says, he will do because he is not a man. म्हणून आम्ही घरातले एखादी प्रिय व्यक्ती ज्यावेळेस दगावते प्रियानो, So if someone from a beloved from a house departs, आम्ही जस्ट विश्वासानं आणि त्या पार्थिवाला जमिनीच्या आड, भूमीच्या आड करतो, and with faith, when we put the body in the ground, आम्ही तिकडे जात नाही. we won't go there again. आम्ही त्या ठिकाणी तिसऱ्या दिवशी जात We won't नाही. go there on the third आम्ही day. कुठल्या प्रकारचा दिवस पाळत नाही. We don't observe any day. कारण का? Why so? आम्ही त्या विश्वासानं त्याला भूमीच्या आड केलंय. Because with the faith we have buried them. माझा येशू जो मरणातून जिवंत झालेला आहे, My Jesus has been resurrected from the जो dead, स्वर्गामध्ये घेतलेला आहे, who was ascended to जो heaven, पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, sitting on the right hand of the Father. एक दिवस पित्याच्या आज्ञेप्रमाणे तो येणार One आहे. day by the commandment of the Father will come. मेघारूढ असा तो उतरणार आहे. Come on the clouds. आणि ज्यांना आम्ही विश्वासानं धरणीच्या आड केलेला आहे, With faith, those who have been ते buried, पहिल्यांदा उठणार आहे. अद्भुत बदल आहे. and they will get raised up first. That is a great change. हालेलुया. Hallelujah. म्हणून शोक करू नका. So do not mourn. तुम्ही आराणी नाही, And you are not तुम्ही uneducated. अज्ञानी नाही, And you are not म्हणून unwise. बंधुजनो, महानिद्रा पावलेल्या जनांविषयी तुम्ही शोक अजान नसावे अशी आमची इच्छा So आहे. brethren, we do not want to be ignorant concerning those who have fallen asleep. म्हणजे तुम्ही अज्ञानी नसावे अशी आमची इच्छा आहे. So we feel that you shouldn't be ignorant. म्हणून प्रियानो, पुनरुत्थित ख्रिस्ताचं शिक्षण आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. So that is why we have to understand the teaching of the resurrected Christ. यासाठी की ज्यास आशा नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. So that you shouldn't mourn like those who don't have hope. येशू मरण
पावला, Jesus died. तो पुनरुत्थित झाला, He rose again. म्हणजे तो उठला. He resurrected. असा जर आपला विश्वास आहे, If we do believe this, सर्वांचा विश्वास आहे, do we believe this? हो की नाही? Yes or no? हालेलुया. Hallelujah. म्हणून बदल घडणार आहे, निश्चित आहे. So the change is going to come for कारण sure. देवाचं सांत्वन बदल घडवतं. Because the comfort of God brings change. मनुष्याचं सांत्वन बदल घडवू शकत नाही. Comfort of man cannot bring change. हालेलुया. Hallelujah. मग कुणाचं सांत्वन श्रेष्ठ? So whose comfort is greater? बदल घडवणाऱ्याचं सांत्वन श्रेष्ठ आहे. The comfort of the one who can bring his change is कारण greater. तिथं आशा आहे, Because hope is there. पुन्हा उठण्याची आशा आहे. Hope of rising again. हालेलुया. Hallelujah. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, So the Bible tells us, येशू मरण पावला व पुनरुत्थित झाला. Jesus rise and rose up again. असा जर आपला विश्वास If we आहे, believe so, तर त्याप्रमाणे according to that, येशूच्या द्वारे जे महानिद्रा पावले आहे, people those who have been asleep in त्या Jesus, देव त्याच बरोबर आणेल, ही होणाऱ्या बदलाची आशा देवानं दिलेली so आहे. God is with them. That is the hope of the change that is coming. हा बदल होणार आहे. This change is coming. पुढे सांगता आम्हाला, बायबल आम्हाला Further it सांगतो, says, प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की For we say by the word of the Lord, प्रभूचे येणे होईपर्यंत till the Lord is coming, जे आपण जिवंत असे उरू, that who we are alive, ते आपणास महानिद्रा पावलेल्यांच्या आघाडीत जाता येणार नाही किंवा जावं होणार नाही. that in no ways we can precede those who have fallen asleep. कारण प्रभू स्वतः आद्य दिव्यदूतांची वाणी, Because in the voice of the archangel, देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत and असता with the great trumpet of the Lord, स्वर्गातून उतरेल he'll come down. आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्यांदा उठतील. ही बदलाची आशा देवानं दिलेली आहे. And all those that are dead in Christ will rise first. That is the hope of the change that God has given. ते पहिल्यांदा उठतील. They will rise up first. ते महानिद्रा पावलेले आहेत. They are asleep in Christ. मग आपल्या भाषेत ते मेलेले आहेत. In our terms, they're dead. पण सांत्वन जगातल्या माणसाने सांत्वन केलं तर बदल घडू शकत But नाही. if a man of the word come first, he cannot bring पण change. देव सांत्वन करतो तो मग तो बदल होणार आहे. But when the Lord comes first, he'll say, I'll bring ते change. उठणार आहे. And they'll rise up. आणि हा बदल आहे. And that is the हे change. कसलं सामर्थ्य आहे? What is his power? पुनरुत्थित ख्रिस्ताच्या सांत्वनाच्या शब्दाचं, त्या वचनाचं ते सामर्थ्य आहे. And that is the power of the words of the resurrected बदल Christ. घडवतं. And it brings about तुझ्या change. शोकाचे दिवस आता संपलेले आहेत. And the time of mourning is gone. ख्रिस्तामध्ये जे मेले ते पहिल्यांदा उठतील. All those that are dead in Christ will rise up. हा बदल घडणार आहे. And the change is coming. नंतर काय बदल होणार आहे? So what will further change? मग जिवंत जिवंत उरलेले आपण त्याचबरोबर प्रभूला सामोरं होण्यासाठी मेघारूढ असे अंतरात घेतले जाऊ आणि तसे सर्वदा प्रभू जवळ राहू. जिवंत लोकांनी म्हणा आमेन. And then where we who are alive and remain shall be caught up together with them in the clouds to meet the Lord in the air. यास्तव, And for this, या वचनांनी, and through these words, या शब्दांनी through these words, एकमेकांचे समाधान करा, comfort one another एकमेकांचे सांत्वन करा. and comfort one another. मानवी शब्दानं सांत्वन करू नका. Don't comfort with the humanly words. देवाच्या वचनानं सांत्वन करा. Comfort them with the words of God. कारण देवाचं वचन बदल घडवतं. Because the word of God brings about change. मनुष्याचे शब्द बदल घडवू शकत नाही. The words of man cannot bring about पण change. देवाचा शब्द, देवाचं वचन बदल घडवतं. The word of God brings about change. येशू जर म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवणारा कधी मरणार नाही, If Jesus says one who believes in me will never तर ते die, तसंच असणार it आहे. will happen. जो मेलाय तो कधी जो जिवंत आहे तो कधी मरणार नाही. So whoever lives will never die. ते तसं लिहिलंय तसंच होणार. It will happen as it is written. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. आणि मग तो मार्थेला म्हणतो, And then he says to तू Martha, विश्वास धरतेस का? do you believe? ती म्हणते धरते. She says, yes, I do. मग तुम्ही विश्वास धरता काय? So do you believe? तुम्ही म्हणाल हो आम्ही धरतो. You says we do believe. म्हणून सांत्वनाचा संदेश, पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश लक्ष देऊन ऐका, तो आत्मसात करा, त्याच्यावर मनन तुम्ही करा. So listen carefully to the message of comfort, message of the resurrected Christ, meditate upon it and imbibe it in you. म्हणून देवाचे लोक जेव्हा सांत्वन करतात त्यांच्या ज्ञानानं, त्यांच्या शब्दानं करत नाहीत. So when the people of God come
comfort, they don't do by their own words and their own minds. त्या देवाच्या दासांमध्ये असलेला देवाचा आत्मा म्हणजे देवाचा शब्द, देवाचं वचन त्यांचं सांत्वन करतं. And the words of God that are there in His servants, those words comfort those people. आणि आम्ही पाहतो बदल घडतो. And the change occurs there. जे लिहिलेलं आहे Whatever is written, तर तसा बदल घडणार आहे. the change will come to pass. पुन्हा एकदा म्हणा, देवाचं सांत्वन, देवापासूनचं सांत्वन बदल घडवतं. हालेलुया. सांत्वन कुणाचं केलं जातं? So who has to be comforted? जे दुःखामध्ये त्यांचं सांत्वन, Those who are in sorrow, we have to comfort them. जे प्रश्नामध्ये त्यांचं सांत्वन, Those who are in problems, you have to जे comfort them. पीडेमध्ये त्यांचं सांत्वन, Those who are in pain, we have to comfort them. हालेलुया. Hallelujah. आम्ही एखाद्या रुग्णाचं सांत्वन करायला जातो, And when you try to go and comfort a patient, काय सांत्वन करतो? what do you comfort them with? पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये बदल घडवतो. And we make a change in them in the name of the कसा resurrected बदल Christ. घडवतो? How do we make a change? त्यांच्या डोक्यावर आम्ही हात We ठेवतो lay our hands upon आणि आम्ही them. म्हणतो, पुनरुत्थित ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्या व्याधीतून तू मुक्त हो. And we say, be free from your disease in the name of the resurrected Christ. देवाच्या वचनाचं सांत्वन बदल घडवतं. And the comfort from the word of God makes change. व्याधी निघून जातो, The diseases go away. आरोग्य You मिळतं. get the healing. हा चेंज आहे, That is the change. हा बदल आहे. That is the change. आणि देवाच्या शब्दामधून केलेल्या सांत्वनामधून घडतो प्रिय. And the comfort made through the word of God, it happens. म्हणून पुनरुत्थित ख्रिस्ताचा पहिला संदेश आहे सांत्वनाचा संदेश. And the first message of the resurrected Christ is the message of comfort. म्हणून बायबल सांगतं, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता, जो देव करुणाकर पिता, तो सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. And Bible says, blessed and be the Lord who is the Father of all comfort. कारण का? Why so? त्याचं सांत्वन आमच्या जीवनामध्ये बदल घडवतो. Because His comfort creates and brings about a change in our आमचे life. अश्रू तो पुसतो, And He wipes away our tears. आम्हाला आनंद करायला तो देतो प्रिया. And He gives us joy. आमचे दुःख तो काढून He टाकतो. takes away our sorrows. हालेलुया. Hallelujah. आणि मग तो सांत्वनाचा शब्द काय बोलतो अजून माहितीये का? And what the word of comfort speaks to us. घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. And fear not, because I am with you. आणि तो शेवटी म्हणतो त्या शिष्यांना की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी प्रत्येक दिवस तुमच्या बरोबर आहे. And He says to the disciples, fear not, because I am with you till the end of the आणि age. जर मी प्रत्येक दिवस तुमच्या बरोबर आहे, If I am with you till the end of the तर age, प्रत्येक दिवस तुम्हाला नाविन्यामध्ये मी चालवणार. every day I'll make you walk in तुम्हाला newness. विजयामधून विजयामध्ये, I'll take you गौरवामधून victory to गौरवामध्ये, victory, glory to glory, सामर्थ्यामधून सामर्थ्यामध्ये, and from power to power. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. आमचा देव हा सांत्वनदाता देव आहे. Our God is a God of comfort. आणि तो कसा असो, तो धन्यवादित असो. And He is a great God and blessed God. आता पुढचा जो मुद्दा आहे, And the further point here पुनरुत्थित ख्रिस्ताच्या संदेशाचा, about the message of the तो resurrected Christ, आत्मिक अधिकाराचा संदेश आहे. and it is the authority of the spiritual. त्याचे काय अधिकार आहे? And what is the spiritual आणि authority? तुम्ही जर त्याच्या अधीन राहिलात, And if you stay in Him, तर त्याच्या अधिकारामध्ये तुम्हाला काय काय मिळू शकतं, whatever you can get in this त्या authority. सर्व गोष्टी देवाच्या कृपेनं आम्ही पुढे पाहणार And आहोत. we'll see all these things next time. हालेलुया. Hallelujah. आज तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट प्रियांनो, आशीर्वाद सभेची व्याख्या जी आता रेकॉर्ड झाली का रे? हा, घरी जाऊन ती पुन्हा ऐका, काय व्याख्या आहे. So today the important thing here is listen to the definition of a blessing meeting आणि समजून घ्या की आशीर्वाद सभा म्हणजे नक्की काय and आहे. understand what exactly is a blessing meeting for you. हा, जगामध्ये त्याचा विपर्यास झाला, And- पण देवाचा आत्मा आम्हाला सत्य सांगत And आहे. in the world it is wasted, but the Spirit of God leads us into the truth. आमेन. Hallelujah. देव पित्याची प्रीती आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या बरोबर असो. आमेन. यास आपल्या जागेवर उठून वर राहूयात. आलो.